अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। शिर्डीमधील काही व्हॉट्सअप ग्रुपवर जे मेसेज ज्या प्रकारे प्रसारित होत आहेत त्याच्या दृष्टीने आपला पोलिसांचा तपास चालू आहे। काल आपल्याला एक माहिती भेटली होती की एका हॉटेलमध्ये दोन व्यक्ती आधार कार्डमध्ये छेडछाड करून त्यांनी जे आधार कार्ड दिले होते त्याच्या आधारे त्यांनी तिथे हॉटेलमध्ये रूम बुक केली होती। त्या अनुषंगाने आपण त्यांचे फुटेज वगैरे सीसीटीव्ही फुटेज मिळवलेलं आहे, त्यांच्या बाकीच्या गोष्टी पण आपण माहिती करून घेतोय। तरी ते आपला प्राथमिक तपासानुसार अशी माहिती भेटते की ते गुन्हेगार असण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळे ज्या अफवा पसरतात आहेत त्याच्यात तेवढे तथ्य नाही आहे आणि तशा अफवा पसरू पण नाही असं मी सर्व ग्रामस्थांना आणि शिर्डीतील भाविकांना विनंती करतो। एक पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो। तसेच असे कधीही प्रकार आढळून आला किंवा काही संशयित व्यक्ती आढळून आल्या तर शिर्डी पोलिसांना तात्काळ कळवावे। शिर्डी पोलीस सर्व कायम सतर्क आहेत आणि त्या दोन तरुणांचा तपास सुरू आहे का? शिर्डी पोलिसांवर कुठल्या पद्धतीने हा तपास सुरू आहे? या जे प्रकरण झालेलं आहे बनावट आधार कार्डच्या आधारे हॉटेलमध्ये रूम बुक करणं, याच्या आधारे आपण बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याबद्दल त्या प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत सध्या आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास आपण पुढील गोष्टी निष्पन्न होतील। या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपले नगरच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशानुसार LCBचे पथकही रवाना झालेलं आहे। तसेच आपले पोलीस स्टेशनचे पथकही त्या आरोपींचा शोध घेत आहे। ते आरोपी कोण आहेत याची आपण माहिती भेटल्यानंतर तात्काळ त्यांना हजर करून त्याप्रमाणे आणखी जे काही खुलासा समोर येईल ते नंतर आपण तुम्हाला कळवूच।